राज्यात सुरू असलेली विकास कामं आता थांबणार की सुरूच राहणार हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ही विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांनी दिलेला काम बंद आंदोलनाचा इशारा। गेल्या 9 महिन्यांपासून थकीत रक्कम मिळत नसल्यानं कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। पण कंत्राटदारांची रक्कम का थकीत आहे, यामागे काही राजकीय कारणं आहेत का? पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। थकीत रक्कम मिळेना, कंत्राटदारांचं काम बंद। राज्यातली विकास कामं थांबणार? हे प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे कंत्राटदारांची मिळत नसलेली थकीत रक्कम। कंत्राटदारांचे विकास कामांचे 89,000 कोटी राज्य सरकारनं थकवले। बिलांसाठी खेटे मारून कंत्राटदार वैतागले। त्यामुळेच 4 लाख कंत्राटदारांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंदचा इशारा दिलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग 46,000 कोटी, जलजीवन विभाग 18,000 कोटी, जलसंधारण विभाग 19,700 कोटी, ग्रामविकास विभाग 8,600 कोटी आणि नगर विकास विभाग 1,700 कोटी असे राज्य सरकारनं कंत्राटदारांचे पैसे थकवले आहेत। हे पैसे जुलै 2024 पासूनचे थकलेले आहेत। म्हणजेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचे आणि आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन कंत्राटदारांचे हे पैसे थांबवल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। आता 80,000 कोटीचे तुम्ही 25% जर काढले तर गेल्या 2 वर्षामध्ये किती हजार कोटी या फुटीर आमदारांच्या खिशात गेलेत आणि त्यांनी पक्ष का सोडला आणि अजूनही ते शिंदे अजित पवारांना का चिटकून राहिलेत याचं कारण कळेल। 80,000 कोटीचे 25% तुम्ही काढा, किमान 20,000 कोटी होत आहे। किमान 20,000 कोटी होत आहे। ते 20,000 कोटी रुपये कंत्राटदारांकडून टेबलाखालून आधीच घेण्यात आलेले आहेत। हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे। 80,000 कोटीचे व्यवहार ज्या ठेकेदारांबरोबर झाले ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। हा पुरावा आहे सगळ्यात मोठा। त्यांना का त्यांचं काम जर झालं असेल त्याचे पैसे काय मिळत नाहीत, ते का थांबवले आहेत? मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हे पैसे थांबवले आहेत। त्याचं कारण त्यांना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसतोय, कमिशनबाजी दिसते, दलाली दिसते। आपल्या निराधार योजनेचे पैसे 4 महिन्यापासून त्या गरिबांचे पैसे मिळत नाही आहेत। 6 महिन्यापासून रोजगार हमीचे पैसे मिळत नाही आहेत। तर आहे काय बा, बोलाची कडी बोलाचा भात, बाता करते रहो आणि लोकांना लाता मारत राहा, असं आहे काय? अशासाठी सरकार आहे काय? त्यामुळं हे सगळं जे चाललेलं आहे हे केवळ अजूनही सरकार स्थिर झाल्याचं लक्षण नाही। एवढं बहुमत मिळून हे सरकार अस्थिरच आहे। आणि अस्थिर कशासाठी तर हिस्से वाटणीवरून अजूनही अस्थिर आहे। अजूनही हिस्से वाटणी यांची बरोबर झाली नाही। यांना जे जे पाहिजे ज्यांच्या हिश्श्याला कमी जास्त झाला हे बोंबाबोंब सुरू आहे। 4 लाख कंत्राटदारांचे 89,000 कोटी सरकारनं थकवले। या 4 लाख कंत्राटदारांकडे जवळपास 4 कोटी कामगार काम करतात। कंत्राटदारांना पैसे मिळाले नाही तर ते कामगारांना काय देणार? कंत्राटदारांचे पैसे रखडल्यानं त्यांच्या जगण्यावर भ्रांत येऊ शकते। राज्यात लाडकी बहिणीसारख्या अनेक लोकप्रिय योजना सुरू आहेत। या लोकप्रिय योजनांचा भार सरकारच्या तिजोरीवर आहेच, मात्र तिजोरी भरण्यासाठी सरकारकडून वेगळे मार्ग काढले जात आहेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून शिंदेंच्या काळातील अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे। त्यामुळे कंत्राटदारांचे पैसे थांबवणे हा त्याचाच भाग आहे की आणखी काही, याची चर्चा राजकारणात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।